नमस्कार, मी संतोष मोरे. आपण पाहत आहे मुंबई आउटलुक. आजचा चर्चेतला विषय घेऊन मी आज तुमच्यासमोर आलेलो आहे. फोडाफोडीचे राजकारण, आरोप प्रत्यारोप आणि मागील 5 वर्षांमध्ये राज्याचं राजकारण चांगलंच चर्चेत राहिलेलं होतं. भारतीय जनता पार्टी सत्तेत आणि वादाच्या भोवऱ्यामध्ये गेल्या 5 वर्षात राज्याच्या केंद्रस्थानी होती. 2014 मध्ये मोदी लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळालं होतं. परंतु एक हाती सत्ता असताना देखील संपूर्ण बहुमत नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार ज्यावेळी एक पक्ष होता त्यावेळीच त्यांना बाहेरून पाठिंबा दिल्यामुळं 5 वर्ष मुख्यमंत्री पदाचा मान देवेंद्र फडणवीस यांना मिळाला होता. मात्र मागील 2014च्या नंतर 2019 मध्ये लोकसभा निवडणूक झाली. त्यामध्ये भाजप आणि शिवसेना, त्यावेळेस ठाकरे गटांची जी शिवसेना होती ही एकच होती. त्यावेळेस कुठल्या प्रकारे पक्षामध्ये वाद नव्हता आणि पक्ष देखील उद्धव ठाकरे यांच्याकडे होता. त्यावेळेस महायुतीला मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये संख्याबळ मिळालं होतं. मोठ्या प्रमाणात खासदार निवडून आले होते. त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे 23 तर शिवसेना ठाकरे यांचे 18 खासदार निवडून आले होते. एक खासदार इतर राज्यात म्हणजे केंद्रशासित प्रदेश असलेल्या याच्यातून असल्यामुळे टोटल एकूण खासदार ठाकरेंचे 19 निवडून आले होते. मात्र आता राज्यामध्ये तसं वातावरण नाही आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये सत्ता स्थापनेच्या वेळी फूट पडली होती. त्यामुळं महाविकास आघाडीची आघाडी करून राज्यामध्ये नवीन समीकरण स्थापन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली होती. मात्र त्यानंतर भाजप आणि उद्धव ठाकरेंमध्ये मोठ्या प्रमाणात कटुता निर्माण झाली होती. त्याचाच बदला घेत कुठेतरी भारतीय जनता पार्टीने 2020-21 या दरम्यान शिवसेनेमध्येच उभी फूट पाडून एक मोठा गट एकनाथ शिंदे यांच्या रूपामध्ये बाहेर पाडला. त्यानंतर राज्यामध्ये शिवसेनेमध्ये उभी फूट पडली. शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली आणि त्यापूर्वी जे शिवसेनेचे जे मुख्यमंत्री होते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. ती कुठेतरी एक मराठी मतदारांमध्ये ह्या निवडणुकीमध्ये देखील भावना उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात आहे. त्यांना सहानुभूती या निवडणुकीमध्ये देखील मिळण्याची शक्यता आहे. परंतु मराठा मतदारांचा जो राग आणि जो रोष एक भारतीय जनता पार्टीच्या संदर्भात तयार झालेला आहे, हा कसा कमी करता येईल या संदर्भात महायुतीच्याकडून प्रयोग करण्यात येत आहे. तो प्रयोग म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीमध्ये सामील करून त्यांना काही जागा देऊन त्यांना मराठा मतदार जो आहे त्याचा रोष कुठेतरी कम करण्याचा प्रयत्न महायुतीकडून होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र 2019 मध्ये ज्या प्रमाणामध्ये पहिल्यांदा शिवसेना फोडण्यात आली, त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आता 1 वर्ष नाही 8-9 महिन्यापूर्वी फोडण्यात आली. त्यामुळं कुठेतरी महाराष्ट्राच्या जनतेमध्ये नरेंद्र मोदी असो किंवा अमित शहा असो यांच्या संदर्भात जे वातावरण, शरद पवार असो किंवा उद्धव ठाकरे असो, एक गुजराती आणि मराठी माणसासंदर्भातला जो वाद, हे भूमिवनात कुठेतरी उद्धव ठाकरे आणि शरद पवार, खास करून उद्धव ठाकरे हे कुठेतरी यशस्वी झालेले आहे. त्यामुळं हा जो मराठा आणि गुजराती समाजातला जो वाद आहे हा कुठेतरी कम करण्यात यावा या पार्श्वभूमीवरच भारतीय जनता पार्टीने राज ठाकरे यांना सोबत घेण्याची योजना आखलेली आहे. त्या जेणेकरून मराठा मतदार आहे हा कुठेतरी भारतीय जनता पार्टी संदर्भात जो राग आणि जो रोष आहे हा कुठेतरी कमी करण्यात यावा. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस असो किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो, ह्या दोघांनीही राज ठाकरे यांच्याशी भेटीगाठी अनेकदा झालेल्या होत्या. त्याच माध्यमातून ही युती करण्यात यावी जेणेकरून मुंबई असो, मुंबईतील MMRDA परिसरातले जे इतर जे मतदारसंघ आहे या ठिकाणी देखील राज ठाकरेंची जी मनसे भले मोठ्या प्रमाणात सक्रिय नसली तरी मात्र त्यांना मानणारा, राज ठाकरेंना मानणारा मराठा वर्ग हा मोठ्या प्रमाणामध्ये
राज्यामध्ये आणि मुंबईमध्ये आहे. तर त्याचा कुठेतरी फायदा महायुतीला मिळावं या दृष्टिकोनातून राज ठाकरे यांना सोबत घेण्याचा प्रयत्न महायुतीच्या वतीने सुरू आहे. राज ठाकरे जर महायुतीसोबत आले तर ह्याचा सर्वात मोठा नुकसान मराठा मतदारांमध्ये फूट पाडून भारतीय जनता पार्टीलाच होणार आहे, जेणेकरून सेफ बाजू जी उद्धव ठाकरेंच्या इकडून जे मराठा मतदार जो झुकलेला आहे हा कुठेतरी डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र जरी असं झालं तरी ज्या प्रमाणामध्ये उद्धव ठाकरे यांनी जे नरेंद्र मोदी आणि अमित शहा संदर्भात जे वारंवार राज्यातील जे उद्योग गुजरातमध्ये जात होते, अनेक उद्योग गुजरातला गेले, अनेक म्हणजे रिझर्व्ह बँक असो, हिरेची व्यापाराची जी बिल्डिंग असो, डायमंड हाऊस असो, हे देखील गुजरातला गेले. तर ते कुठेतरी एक रोष जो मनामध्ये मराठा लोकांच्या मनामध्ये आणि मराठा बांधवांच्या मनामध्ये जो निर्माण केला होता, ह्यात उद्धव ठाकरे यशस्वी झाले आणि त्यामुळं हा रोष कमी करण्यात यावा. कारण की 2019 नंतर ज्या जागा महायुतीला राज्यातून मिळाल्या होत्या तर 2024मध्ये एक्झिट पोलनुसार अनेक जागा कमी होताना पाहिलेलं आहे. कारण की या निवडणुकीमध्ये भाजपला महाराष्ट्रातून 45चं टार्गेट भाजपनं डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. मात्र ते टार्गेट कुठेतरी पूर्ण होताना दिसत नसल्याने मराठा मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुंबईमध्ये मनसेला एक जागा महायुतीकडून देण्यात येण्याची शक्यता आहे आणि ती म्हणजे आपण कालच्या व्हिडिओमध्ये देखील व्हिडिओ केलेला आहे. त्याच्यामध्ये देखील म्हटलेलं आहे की दक्षिण मुंबई हा मतदारसंघ हा राज ठाकरे यांना सोडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आणि त्या ठिकाणी मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे देखील यांना उमेदवारी मनसे देण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघ हा मराठी भौगोलिक एरिया आहे. मोठ्या प्रमाणात मराठा मतदार त्या परिसरात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार त्या ठिकाणी अरविंद सावंत आहे. कालच उद्धव ठाकरे यांनी त्यांची दक्षिण मुंबईतील मेळाव्यादरम्यान पुन्हा उमेदवार म्हणून त्यांची अरविंद सावंत यांची घोषणा केलेली आहे. आणि भाजपच्या वतीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देखील कामाला लागण्याचे संकेत दिले होते. मात्र आता मनसे महायुतीत येत असल्याने कुठेतरी मनसेला ही जागा सोडत असल्याने आता त्या ठिकाणी बाळा नांदगावकरचं देखील नाव चर्चेत आलेलं आहे. मात्र बाळा नांदगावकरचं नाव चर्चेत आले असल्याने आता जर युती झाल्यास तर बाळा नांदगावकर आणि अरविंद सावंत यांची सरळ लढत होणार आहे. मात्र ही लढत होत असताना देखील हा जो प्रभाग आहे, हा जो मतदारसंघ आहे, हा मतदारसंघ शिवसेना भवन त्यानंतर परळ ह्या भौगोलिक मराठी क्षेत्रातून हा मतदारसंघ आहे. त्यामुळं सर्वात जास्ती जे लोक आणि जी शिवसेनेची स्थापना झाली होती ज्या परिसरातून, तो परिसर देखील या दक्षिण मुंबई मतदारसंघात येतो. त्यामुळं उद्धव ठाकरे यांचा प्रबळ ह्या मतदारसंघामध्ये दिसून येत असल्यानेच हा मराठी मतदार आपल्याकडं आकर्षित करण्यासाठीच महायुतीने म्हणजे एकनाथ शिंदे असो, त्यानंतर देवेंद्र फडणवीस असो, यांनी ही योजना आखलेली, हा गेम प्लॅन ऐकलेला आहे की राज ठाकरे यांना आपल्यासोबत घ्यायचं आणि हे मराठा मतदार आपल्याकडं कसे आकर्षित होईल याकरिता हा गेम प्लॅन करण्यात आला. राज ठाकरे यांना जर महायुतीत घेतलं तर याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रात देखील महायुतीला होणार आहे. खासकर मनसेचे जे एकमेव नगरसेवक आहे राजू पाटील, जे कल्याणचे डोंबिवलीतले नगरसेवक आहे, त्या ठिकाणून देखील ज्या प्रमाणात राजू पाटील वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांना ज्याप्रमाणे विरोध करत होते, तर तो विरोध देखील कुठेतरी कमी होणार आणि राजू पाटील हे एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांचा प्रचार देखील करणार. त्यामुळं महायुतीची जी कल्याण डोंबिवलीतली जी सीट आहे, म्हणजे खास करून टॉपिक म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या मुलाचीच ती सीट असल्याने ही सीट देखील निवडून येण्याची शक्यता प्रबळवृत्तीत जास्त प्रमाणात वाढू शकते. त्यामुळं कुठेतरी मनसेला सोबत घेण्याची जी चर्चा आहे ही एक सीट मनसेला देऊन कुठेतरी अख्खी मुंबई आपल्या ताब्यात घेण्याचा प्लॅन भारतीय जनता पार्टीच्या वतीने आखण्यात आलेला आहे.